मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे। या आंदोलनाला वेगळं वळण लागावं यासाठी काही लोक प्रयत्न करतायत। मोठ्या आंदोलनाबाबत असं घडतच असतं, मात्र त्याला जरांगे पाटील यांनी बळी पडू नये, आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांना दिलाय। ते अमरावती इथं बोलत होते। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे। या आंदोलनाला वेगळं वळण लागावं यासाठी काही लोक प्रयत्न करतायत। मोठ्या आंदोलनाबाबत असं घडतच असतं, मात्र जरांगे पाटील यांनी बळी पडू नये। गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे, त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे, हे कायम जरांगेंनी लक्षात ठेवावं। तर फडणवीसांवरील आरोपाबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की कुण्या एका व्यक्तीवर वैयक्तिक आरोप करून आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचंच होईल। आम्ही त्यांच्या सोबत आहोत, मात्र जरांगेंनी एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला दिला। मेहनत केली, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे। या सगळ्या आंदोलनामध्ये काही अपवादात जे काही गोष्टी घडतात ते जाणीवपूर्वक त्याला वेगळं वळण लागावं असं काही लोक करतच असतात। त्याला आपण बळी पडू नये एवढीच विनंती आहे। मला वाटते का एका व्यक्तीवर कोणावर आरोप करून आपण त्या आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल। आम्ही त्यांच्यासोबतच आहोत, पण मला असं वाटतं का त्यांनी एकदम एवढं टोकाची भूमिका घेऊ नये, कारण एवढ्या महिन्याची मेहनत, एवढ्या लोकांचा विश्वास आणि मुद्दामून आपण असं पाहतो आहे का याला वेगळं वळण लागावं असं काही शक्ती काम करत आहे। त्या शक्तीचं बळी पडू नये एवढंच मला असं वाटतं।